हाय नमस्कार. मी आज बनवायला लागली कोल्हापुरी म्हणजे हैदराबादी व्हेज बिर्याणी. मी कशी बनवते ते बघा. त्याच्यासाठी मी घेतलं आहे बघा, ही घेतलं आहे तांदूळ धुवून 2 वाटी बासमती तुकडा आहे, ही मटार, ही गाजर, ही ही टोमॅटो, ही फ्लावर, ही बटाटा, ही मिरची आणि कांदा, इथं जिरं, इथं मोहरी, हळद, इथं मीठ आणि इथं कोथिंबीर आणि इथं गरम करायला पाणी ठेवलंय. इथं ओतलंय तेल मी आता. इथं ओतलंय मी तेल 3 चमचे, 3 बुदली. त्याच्यात मी टाकते आता मोहरी, ही जिरं, हे टाकला कांदा. आता कांदा आणि मिरची संगच टाकायची म्हणजे दोन्ही संग होतं. एका हातानं मोबाईल धरल्यामुळे मला ही होईना. हलवून घेऊया. आणि मी हे सगळं धुवून घेतलंय, फक्त टोमॅटो घेतलं नाही आणि मटार घेतला नाही. तांदूळ धुवून घेतलाय, गाजर धुवून घेतलंय, बटाटा धुवून घेतलाय, फ्लावर धुवून घेतलाय, मिरची, कांदा तेवढा धुतला नाही, कांदा धुत नाही. आता कांदा होत आलाय, निम्मा अर्धा झालाय. आता त्यात टाकूया आपण बटाटा. बटाटा मोठा चिरायचा, छान दिसतो. कुणी मसाले भात पण म्हणतो ह्याला. आपल्या इकडे साध्या सोप्या भाषेत मसाले भात. हे फ्लावर, हे आता गाजर, गाजर टाकलं कसा कलरफुल दिसायला लागलं बघा. अजून थांबा, सगळं मटेरियल टाकल्यावर लय भारी दिसला. आता यात टाकते मटार. मटार आहे घर भरपूर, भरपूर टाकायला लागली. आणि आमच्या पोरांना मटार जास्त आवडतं भातात. पोरांना काय सगळ्यांनाच आवडतं, छान लागतं.
टाकणार ही टोमॅटो. त्यात थोडीशी हळद टाकायची कलर येण्यासाठी, थोडी थोडी उघड. बारका 1 चमचा. त्यात आता टाकायचं, खाली चिटकायला लागले म्हणजे तांदूळ. हे सगळं तेलात परतायचं म्हणजे टेस्ट लागते. आता टाकणार आहे थोडासा गरम मसाला. गरम मसाला म्हणजे 4 प्रकारचे नाही, मी सगळ्या 22-23 मसाल्याचे हो का. थोडासा सौदा टाकायचा, 1 चमचा, छोटासा चमचा, उगा थोडासा वासासाठी. घालून घ्यायचं. त्यात वतलं आता पाणी. आता टाकू द्या कोथिंबीर थोडी. घरची कोथिंबीर आहे, पाठीमागच्या बागेतली ताजी ताजी आत्ताच तोडून आणली 5-10 मिनिटापूर्वी, दिवस मावळायच्या आधी. पाणी कमी पडलंय, थोडंसं पाणी बघा. आता कसं आहे कलरफुल. वास तर लय खमंग यायला लागलाय, मस्त यायला लागलाय. हे आता उकळायचं. पातेल्यात केल्यावर चांगला होतो, कुकरपेक्षा पटपटीत होतो. आता ही 10 मिनिटात शिजतोय. शिजला की खायचा. ह्याला म्हणायचं व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी. आता झाल्यावर लय भारी दिसणार.
चला माझी झाली पुलाव भात बनवून, व्हेज पुलाव मस्त. आणि कसा झाला आहे ती सांगा हो का, कमेंट करा. पूर्ण व्हिडिओ बघा.